चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। राज्यभरात अशोक खरात फाईल गाजत आहेत आणि भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर आता त्याला पोलीस कोठडीमध्ये वाढ झालेली आहे आणि अनेक नवनवीन खुलासे या प्रकरणी होत आहेत। महिलांचं शोषण हा तर एक भाग आहेतच, त्यासोबतच तंत्रमंत्र विद्या, त्यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी कमिशन खाणे, काही लोकांना खंडणी मागून धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करणे। त्याच पद्धतीनं काल विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं की नरबळीची देखील शक्यता आहे, त्यामुळे एक मोठं प्रकरण आहे आणि यामध्ये अनेक अधिकारी, राजकीय नेते देखील गुंतले असल्याची शक्यता आहे। खास करून काही अधिकारी जे आहेत जे त्यांच्यापर्यंत जात होते आणि जे ज्योतिषाचा आधार घेऊन त्यांचं समाधान करत होते, असे अधिकारी यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतले आहेत आणि माहिती देखील अशी आहे की हे जे अधिकारी त्या ठिकाणी गुंतले होते त्यांना काही महिलांचा पुरवठा देखील त्याच्या माध्यमातून होत असल्याची बातमी आहेत। अशामध्ये शालेय शिक्षण विभागातील काही अधिकारी देखील खरात यांच्या संपर्कात होते आणि त्यांच्या संपर्काच्या माध्यमातून खरातने देखील अनेक शालार्थ आयडी या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बनवले असल्याची माहिती आहे। यामध्ये प्रामुख्याने नाशिक विभागातील जे अधिकारी आहेत त्यांचे नाव समोर येत आहेत। नाशिकमध्ये ऑलरेडी काही लोकांवर या पद्धतीचे आरोप झालेले आहेत, मोठ्या प्रमाणावर शालार्थ आयडी तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये चौकशी देखील सुरू आहेत। परंतु अशोक खरात यांच्याशी असलेले त्या अधिकाऱ्यांचे संबंध आणि त्या संबंधाचा फायदा घेत तयार करण्यात आलेले बोगस शालार्थ आयडी यामुळे अनेक महिलांचं देखील शोषण होण्याची शक्यता आहे। खास करून ज्या महिला शिक्षिका त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जॉईनिंग मिळालेली आहेत किंवा जे भक्त त्यांच्यापर्यंत येत होते आणि त्यांना नोकरी लावून देतो असं आमिष अशोक खरात दाखवत होता आणि त्या आमिषानंतर त्या महिलांवर अत्याचार करत होता। अशा ज्या महिला होत्या किंवा तरुणी होत्या, अशांना नंतर त्यांनी शिक्षण विभागामध्ये शालार्थ आयडी देऊन या शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना लावून दिलाय का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे यामध्ये खरात आणि कोणत्या शिक्षण अधिकाऱ्यांचे संबंध होते या संदर्भातील देखील काही माहिती पुढे येतात। यामध्ये अगोदरच जे शिक्षण उपसंचालक पदावर असलेले बीबी चव्हाण असतील, नितीन बच्छाव, नितीन उपासनी या अधिकाऱ्यांचे देखील संबंध त्यांच्यासोबत होते। अशा पद्धतीचे संबंध अनेक लोकांशी देखील फोटो आलेले आहेत पुढे, काही राजकीय नेत्यांचे देखील फोटो आलेले आहेत पुढे, परंतु या बदल्यामध्ये यांना मिळत काय होतं हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। काही लोकांचं म्हणणं असं आहे की वैष्णो जलच्या माध्यमातून हे सर्व लोक सोबत जुळलेले होते, अनेक राजकीय नेते त्यांच्यासोबत जुळलेले होते आणि त्याचा फायदा वैष्णो जलच्या माध्यमातून त्या लोकांना फायदा होत होता आणि त्याच्या बदल्यामध्ये पैसे आणि काही जे सरकारी कामं असतील किंवा असे लायझनर्स सारखे कामं असतील ते काम हे अधिकारी त्या अशोक खरातसाठी करत होते। त्यामुळं शिक्षण विभागामधील देखील अधिकारी अशोक खरात सोबत अडकलेले आहेत आणि ह्या जो अधिकारी जे अडकलेले आहेत त्यांच्या संबंधाचा फायदा हा नोकऱ्या लाटण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान घेण्यामध्ये देखील झालेले आहेत। यासोबतच चौकशीचा हा देखील भाग आहे की अशोक खरात यांचे देखील काही शाळा कॉलेजेस आहे का आणि त्या शाळा कॉलेजेसमध्ये अशा पद्धतीची शिक्षक भरती झाली हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। हा सर्व तपासाचा भाग आहे। अशा पद्धतीची माहिती निवेदनामध्ये कुठेही आली नाही, परंतु 5 दिवसाचा आणखी जो रिमांड वाढलेला आहे यामध्ये आणखी अशा पद्धतीची काही माहिती पुढे येते का हे देखील बघावं लागणार आहे। त्यामुळे जर का अशा पद्धतीचे त्यांच्या माध्यमातून शालार्थ आयडी मिळून काही शिक्षिका लागल्या असतील तर त्या शिक्षिकांवर अत्याचार झाला का, अनेक महिला शिक्षिका ज्या आहेत त्या आजपर्यंत देखील त्यांच्यावर अत्याचार होत होता का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे हा सर्व चौकशीचा भाग आहे। अशोक खरात विषयी अनेक वेगवेगळ्या भागातील चर्चा आणि वेगवेगळे त्यांचे जे प्रताप आहेत ते समोर येत आहेत। आता शिक्षण विभागामधील देखील त्यांचं जे कनेक्शन आहे ते पुढे येत आहेत। या संदर्भातील अधिक माहिती तुमच्यापर्यंत जर काही असली तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आम्ही मेल आयडी टाकलेला आहे त्यावर तुम्ही आम्हाला मेल पाठवून कळवू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।